वरती लक्ष द्या. आता एक्झाम्पलला हा -45 आहे ना, याला कशाने मल्टिप्लाय करायचं, या एक्स स्क्वेअरच्या कोएफिशियंटने 2 ने मल्टिप्लाय करायचं. काय होऊन जाईल, तो -90 होऊन जाईल, बरोबर ना. आणि तुम्हाला जो मिडल नंबर तुमचा एक्सच्या पुढे कोण नाही म्हणजे कोण असतो 1, आणि त्याच्या पुढे काय असणार आहे प्लस असणार आहे. आता तुम्हाला 2 नंबर असे बघायचे, दोघांचं मल्टिप्लिकेशन तुमचं -90 आलं पाहिजे आणि दोघांची ॲडिशन तुमची आली पाहिजे, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आली पाहिजे 1. आता आपण जर ते नंबर बघितले, तुम्हाला पहिले रूल बघून घ्या. नंबरच्या अगोदर रूल तुम्हाला माहीत पाहिजे, बरोबर का नाही. पहिले रूल काय आपल्याला बघा. आता त्याला मायनस पाहिजे. आता मायनस कोणाला येतं बघा बरं, मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस मायनस असेल तर मायनस येतं की नाही मायनस. पहिल्या संख्येला प्लस, सेकंडला मायनस असेल तर तुमचं मायनस येईल, किंवा प्लस मायनस प्लस असेल तर काय येतं मायनस. म्हणजे आपले 2 नंबर जे आहे ना ते 2 ऑप्शनमध्ये, एक असेल मायनस प्लस आणि एक असेल प्लस मायनस, 2 ऑप्शनमध्ये असणार आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला असे नंबर शोधायचे, त्यांना दोघांना एकाला प्लस एकाला मायनस पाहिजे, म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन झाली पाहिजे. कारण आपलं इकडं नियम म्हणजे ॲडिशनमध्ये काय होतं आहे, प्लस मायनस असल्यावरती काय होते सबट्रॅक्शन, आणि मायनस प्लस असल्यावरती काय होते सबट्रॅक्शन, होते की नाही. म्हणजे 100% सबट्रॅक्शन होणार आहे, म्हणजे 2 नंबर मोठे असणार आहे. मग आता काय करणार तुम्ही, 90 कोणाकोणाचं मल्टिप्लिकेशन 90 बघा बरं तुमच्या 10 9, अजून कोणाचं मल्टिप्लिकेशन 90 आहे, 15 सक 90 होतात, बरोबर का नाही. 15 आणि 6 होतात, 15 आणि 6 पण होतात, बरोबर का नाही. अजून कोणाकोणाचं आहे 9 आणि म्हणजे 10 आणि काय आहे 9 पण, दोघांचं पण काय. पण आता दोघांमधला कुठं डिफरन्स तुम्हाला 1 मिळतोय बघा, पुढे डिफरन्स 1 मिळतोय. कोणातून माझा केलं बरोबर 10 आणि 9. म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय सांगायचं, एकाला 10 घ्यायचं, एका काय घ्यायचं तुम्हाला 9 घ्यायचं आहे. आता सिम्बॉल कसं द्यायचे, सिम्बॉलला बघा हो बरोबर. आता कसं आहे, पहिले सिम्बॉल वरचं बघितल्यापेक्षा ना खाल सिम्बॉल पहिले बघायचा. 10 मधून 9 मायनस केल्यावरती उत्तर 1 येईल, बरोबर का नाही. पण उत्तर 1ला तुम्हाला मायनस केल्यावरती तुमचं मोठ्या संख्येचे चिन्ह कधी येतं, जेव्हा सबट्रॅक्शन केल्यावरती मोठ्या संख्येच्या चिन्ह देतो. मग आता दोघांमध्ये याला मोठ्या संख्येचे चिन्ह देऊन टाकायचं आहे प्लस. तुमच्या आन्सरला इकडे प्लस आहे ना, सबट्रॅक्शन करायची ना, मग दोघांतून मोठी कोणतीच बघायची आणि तिला प्लस देऊन टाकायचं. सोपं आहे की नाही, इझी की नाही, एकदम सोपं. मग आता काय करणार तुम्ही या ठिकाणी, याला काय देऊन टाका प्लस दिला, याला काय देऊन टाकायचं मायनस. मग आता इथून पुढे तुम्हाला कळलं एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल ॲज इट इज लिहून टाकतो मी, x स्क्वेअर प्लस x मायनस 45. ओके, आता सांगा तुम्हाला फॅक्टर पाडायचे. मग फॅक्टर कोणाचे पाडायचे, 2xला काहीच चेंज करायचं नाही, फक्त या प्लस एक्सचे फॅक्टर पाडायचे. कसे पाडायचे ते, प्लस 10x आणि मायनस 9x मायनस 45. ओके, आपण जे 2 फॅक्टर पाडले होते 90चे 90चे, ते दोघांना काय वेगळे करून घेतले आणि दोघांना काय करून घेतलं आपण त्या एक्सच्या ठिकाणी लिहून टाकलं 10x मायनस 9x. ओके, कारण या 10x मधून 9x जर गेला तुमचा x उरतो, हेच येऊन जाईल. नेक्स्ट पुढं बघा. आता तुम्हाला ह्या दोघांमधून काय करायचं, कॉमन काढायचे. ओके, 5 येईल कॉमन, नाही 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 नाही, मला कॉमन विचारा तुम्हाला मी. हा आहे तुम्हाला डोळ्यांनी दिसतो बघा, कुठे डोळ्यांनी तुम्हाला डोळे दिले देवाने. 1 नंबरला डोळ्यांनी का दिसतो तुम्हाला 2 दिसतोय, मग 2च कॉमन काढा पहिले 1 नंबरला, तो 100% कॉमन निघेल. इकडे x स्क्वेअर आहे बघा, इकडे पण x आहे का, x कॉमन निघेल. आता मध्ये कोण राहील x स्क्वेअर, 2 तर ऑलरेडी बाहेर गेलाय, x स्क्वेअर मला x पण बाहेर गेलाय, मध्ये कोण राहिला फक्त x. मधला कोण इथं प्लस, हाय तोच घ्यायचा, साईन बदलायचं नाही. आता जर मयूर बोलला बघा मग कशी, पाय 5 दुने 10, म्हणजे 10 म्हणला 5 दुने 10 म्हणला, 2 तर ऑलरेडी बाहेर गेलाय, मध्ये कोण राहिला फक्त 5 राहिलाय, आणि x ऑलरेडी बाहेर गेला. इथं x स्क्वेअर होता म्हणून x शिल्लक राहिला, इथं एकच x होता म्हणून तो आतमध्ये राहिला, इक्वल ब्रॅकेट कंप्लीट. ओके, इथं मायनस घेऊन टाकायचं बाहेर. आता घेतला मायनस, दोघांमध्ये बघितलं आपण 9x आणि 45. x तर इकडं आहे पण इकडं आहे का नाही, पण 9 इकडं आहे ना, घेऊन टाक कॉमन, बरोबर की नाही. आता काय म्हणतील सर 9 इकडं आहे, इकडं 9 नाही ना, अरे आहे ना 45 मध्ये 9 आहे ना. 45ची कशी होती बरोबर, किती होतात 45 बरोबर आहे, 5 × 9 आहे की नाही. हो, यातला आता हा 9 बाहेर गेला, इकडं मध्ये कोण राहिला, मग इथं फक्त x राहिला आणि मायनस काय राहिला 5. पण तुम्हाला मी काय बोललो, सेम ब्रॅकेट लिहून टाकायचा, लिहायचा का नाही. म्हणजे इथं तुमचा काय आहे +5, इथं तुम्हाला काय घेऊन टाकायचं आहे +5, जरी मायनस राहिला. आता काय म्हणतील सर कसं काय, इथला -9 बाहेर गेलाय, डायरेक्ट -9 बाहेर गेलाय, याच्यामधला पण -9 बाहेर गेलाय ना, म्हणजे मध्ये कोण राहिला फक्त
प्लस राहिला. ओके, कारण या 45ला काय येतं मायनस, म्हणजे दोघांची पण आपण जर मायनस मायनस जर आपण फोड केली -5 आणि -5 ते काय होऊन जाईल तुमच्याकडे +45 होईल. म्हणजे एकाला काय द्यावं लागेल मायनस, एकाला काय राहील प्लस. मग हा -9 बाहेर गेलाय बरोबर की नाही, 45 मधला -9 बाहेर गेलाय, मध्ये कोण राहिला +5 राहिला. कारण दोघाला जर मायनस दिला असतं तर मायनस मायनस कोण गेला असतं +45 झाला असतं. आपला +45 हाय किती नाही, कोण आहे -45 आहे. म्हणून काय केलं आपण, एकाला प्लस एकाला काय दिलं मायनस दिलं, आणि हा -9 वाला काय केला बाहेर गेला, मध्ये कोण राहिला प्लसवाला. दोन ब्रॅकेट सेम आहे, एकदाच लिहायचे आणि तो इकडं लिहून टाका. ओके, हे दोन्ही सेम होते, एकदाच लिहिले आणि 2x मायनस काय रे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहिला. तुमचं आन्सर येऊन गेलं कसलं रे, 2x² + x - 45 = x + 5 आणि 2x - 9. आता 1 मिनिट इकडे लक्ष द्या. सगळ्यांनी 1 मिनिट लक्ष द्या इकडं. सर हे उदाहरण समजा एखाद्या पेपरला विचारलं गेलं, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारलं गेलं, पोलीस भरती आर्मी भरती यांना विचारलं गेलं, शॉर्टकट कसं सोडवायचं. सोपी गोष्ट आहे की नाही, बस शॉर्टकट कसं सोडवायचं एकदम इझी गोष्ट. वरती लक्ष द्या, 2x² + x - काय 45. बस तुम्हाला काहीच करायचं नाही, इथं तुम्हाला फक्त फॅक्टर पाडायचे. काय फॅक्टर पाडायचं तुम्हाला फक्त, बरं तेच आपले काय -90 तुमचा मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि +1 तुमचा काय पाहिजे, काय पाहिजे ॲडिशन पाहिजे. आपण त्याची फॅक्टर पाडले होते काय रे 10 आणि काय 9 -9 प्लस काय 10. आता सर्वात सोपी गोष्ट म्हणजे काय, इथे ह्या x² ला कोण मल्टिप्लायला आहे, कोण मल्टिप्लायला आहे, हाय का x² ला 2 मल्टिप्लायला, डिवाइडला घेऊन या. समजलं का, डिवाइडला आला की तुम्ही, बरं या 2 ने डिवाइड केलं काय उत्तर होऊन जाईल तुमचं, इथं 5 होऊन जाईल, +5 होऊन जाईल बरोबर. हा -9 ने 2ला 9ला डिवाइड केलं काय उत्तर तुमचं झाला 4.5 उत्तर येऊन जाईल. आता तुम्ही 4.5 बसाल का मग, नाही. मग काय करायचं, सोपी गोष्ट आहे. का या -9ला तुम्हाला डिवाइड नको आहे, तो डिवाइडला तुम्हाला पाहिजे तो नाही. आता तुमचं इकडे व्हेरिएबल x होता ना, याला x घेऊन टाकला, इथपर्यंत कळालं का. उत्तर बघायचं आलं आवडतं लगेच, 10/2 आणि 10ला 2 ने डिवाइड केलं x + 5 आला उत्तर बरोबर की नाही. हा 5 10चा डिवाइड 2 केला 5 आला आणि तुमचं व्हेरिएबल होतं x, म्हणजे एक ब्रॅकेट तुम्हाला भेटला, समजलं ना. आणि सेकंड ब्रॅकेट तुम्हाला काढायचं आहे. मग आता सेकंड ब्रॅकेट काय करणार तुम्ही, आता -9 असंच लिहून टाका. लिहिला इकडं एक्सला काय करून टाका, हा 2 मल्टिप्लाय करून टाका. कसं काय म्हणजे, हा 2 इकडे डिवाइडला होता ना, पॉईंटमध्ये उत्तर पाहिजे का नको, मग हा 2 कोणाला डिवाइड करून मल्टिप्लाय करून टाका. एक्सला हायाला डिवाइडला आहे ना, इकडे तो एक्सला काय होऊन जाईल तो मल्टिप्लायला, दुसरा ब्रॅकेट तुम्हाला भेटून जाईल 2x - 9. असे किती पण एक्झाम्पल पकडा तुम्ही, किती पण एक्झाम्पल सांगा, आपल्याला काय अडचण नाही. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये हे शॉर्टकट उत्तर काढायचं. म्हणजे तुम्ही स्कॉलरशिप असं तुमचं बघा, स्कॉलरशिप नवोदय वगैरे असते, तुम्हाला आहे ना स्कॉलरशिप पाठविला, शॉर्टकट उत्तर प्रत्येक एक्झाम्पलमध्ये, सगळ्या एक्झाम्पलमध्ये. कसं करणार तुम्ही, आता परत समजून सांगतो तुम्हाला मी रिटर्न. एक्झाम्पल कोणताही असू द्या, सेम स्टेपने जायचं, याला सोडवताना शॉर्टकटने फॅक्टर पाडून घ्यायचे. 45 गुण दिले 2 -90 +1 तुम्हाला काय पाहिजे, बेरीज किंवा सबट्रॅक्शन पाहिजे. 10 आणि -9 घेतला, +10 आणि -9. बस इथं x² ला जो मल्टिप्लायला आहे का तो या दोघांना डिवाइडला करून टाकायचा. ओके, याचं उत्तर आलं काय रे 5 प्लस काय आलं 5 + 5 उत्तर आलं, तो x घेऊन टाकायचा तिकडचा, प्लस आलं एक ब्रॅकेट कंप्लीट वेळा मिळाला. सेकंड ब्रॅकेट तुम्हाला माहीत पाहिजे, -9 तसंच लिहून टाका. हा 2 ने याला डिवाइड, पॉईंटमध्ये उत्तर येते, पॉईंटमध्ये उत्तर नको आहे, मग हा 2 काय करायचं इथल्या एक्सला मल्टिप्लाय करून टाकायचं, आलं सेकंड ब्रॅकेट उत्तर. समजलं का, सोपं आहे. असे किती पण एक्झाम्पल घ्या, येणेच जा. याला वेळ लागेल 5-10 मिनटं, याला लागेल वेळ मग 2 मिनटं. आता तुम्हाला पहिल्यांदा फक्त फॅक्टर पाडता आले पाहिजे, समजलं का. ओके, लिहून घ्या. काय x² + 9x + 6
एक्स स्क्वेअर प्लस 9x प्लस 18. बघा तुम्हाला मल्टिप्लिकेशन पाहिजे +18 आणि ॲडिशन पाहिजे +9. दोघांना प्लस प्लस आहे का? सगळे चिन्हांच्या नियमानुसार सगळ्या दोघांना प्लस प्लस आहे ना. बस इथं हे प्लस प्लस, मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस प्लस कुठं असतं? ओके, कुठं तुमचं ॲडिशनमध्ये काय दोघांची प्लस प्लस असेल, ॲडिशन होऊन जाईल, उत्तराचं चिन्ह काय होऊन जाईल प्लस. मग दोघांना प्लस प्लसच आहे, दोघांना पण आहे की नाही? कारण इकडंही प्लस आणि इकडं बी काय प्लस, त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी प्लस प्लस असणार 100%. एकदम सोपी हिंट आहे. आता फक्त असे 2 नंबर शोधा, त्यांचं मल्टिप्लिकेशन 18 आलं पाहिजे, त्यांची ॲडिशन आली पाहिजे 9 आली पाहिजे. कारण प्लस प्लस म्हणले काय होऊन जाईल, ॲडिशन होऊन जाईल ना. 6 आणि काय 3. आता तुम्हाला मी न सांगता तुमचं उत्तर निघून जाईल, न सांगता तुम्हाला दोघांचे तुम्हाला आन्सर सांगतो मी काय तुमचे न सांगता. बघा 6 आणि काय 3, तुम्हाला 2 फॅक्टर भेटले का? बस इथे एक्स स्क्वेअरला कोण डिवाइडला मल्टिप्लायला आहे का? मग डिवाइडला करायची गरज आहे का? नाही. एक्स तुमचं उत्तर येऊन जाईल x + 6 आणि x येऊन जाईल x + 3. सोपं आहे की नाही? इथं डायरेक्ट उत्तर तुमचं बघा, सोपं आहे की नाही? तुम्ही फॅक्टर पाडले ना, शॉर्टकट उत्तर तुमचं येऊन गेलं x + 6 आणि x + 3. हे स्कॉलरशिपला काम येईल किंवा पुढे गेले स्पर्धा परीक्षा. सोपं आहे की नाही? ॲड असं एक्झाम्पल तुम्हाला मिळालं. त्यांनी म्हटलं की एक्सचे 2 फॅक्टर पाडा, याला इंग्लिशमधून मराठीत म्हणतात, सॉरी हिंदीमध्ये त्याला गुणनखंड म्हणतात, बरोबर की नाही? इंग्लिशमध्ये फॅक्टर पाडा म्हणतात. म्हणजे जर तुम्हाला फॅक्टर पाडायचे असले 2चं उत्तर आलं 100%. फक्त तुम्हाला नंबर ओळखणं महत्त्वाचं आहे. इथं एक्स स्क्वेअरला कोणी मल्टिप्लायला असला का तो दोघांना काय करून घ्यायचा, डिवाइडला. नसला तर घ्यायचा नाही. मग आता काय करणार, सोपी गोष्ट. 18 मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि प्लस काय 9 काय तुमची पाहिजे ॲडिशन पाहिजे. आपण 2 नंबर शोधले, x + 6 आणि एक काय घेतला +3. बस दोघांच्या पुढे x + घेऊन टाकला, तुमचे व्हेरिएबल मानला, तुम दोघांचं आन्सर येऊन गेलं. सर सोडून बघू ना, काय सोडून बघा, वरती लक्ष द्या. x स्क्वेअर + 9x + 18. चला दोघांचं भेटलं आपल्याला. एक्स स्क्वेअर प्लस एक घ्यायचा आहे +6x + 6x + 3x प्लस काय 18. दोघांचे फॅक्टर पाडायचे. फॅक्टर पाडताना इथं एक्स स्क्वेअर आहे, इथं 6x आहे का? सर इथं 6 आहे पण इकडे कोणताही नंबर नाही आहे. इथं एक्स स्क्वेअर आहे, मग x कॉमन घेऊन टाकला. एक्स स्क्वेअर मला x बाहेर गेला, मध्ये कोण राहिला फक्त x प्लस इथला x ऑलरेडी बाहेर गेला, मध्ये कोण राहिला 6. इथं +3 घेऊन टाकायचा, प्लस घेतला फक्त. आता 3 घ्यायचा का नाही घ्यायचा ते पण ठरवायचं. 3 घ्यायचं सर, का बरं? का 18मध्ये पण काय 3 ऑलरेडी आहे, मग 3 कॉमन घेतला. प्लस आहे ते सिम्बॉल घ्यायचं, चिन्ह चेंज करायचं नाही. मग बट ठीक आहे, मध्ये कोण राहिला इथला x. आता 18 म्हणला ऑलरेडी 3 व्हायला बाहेर, म्हणजे कोण राहील मध्ये फक्त 6. एक ब्रॅकेट तुमचं काय होऊन जाईल x + 6 आणि एक दुसरा काय होऊन जाईल x + 3. मग तुम्हाला मी काय बोलतो शॉर्टकट आलं, इथून टाक तुमचा आन्सर येऊन जाईल. इथं कसं आन्सर काढायचं, 18 दोघांचे फॅक्टर पाडले आपण 6 आणि काय 3. बस एक्स स्क्वेअरला कोणी मल्टिप्लायला आहे का? कोणीच नाही. घेऊन टाका x + 6 आणि x - x + 3. उत्तर डायरेक्ट. ओके, इकडून पण उत्तर निघतं. हे शॉर्टकट आहे, हे तुम्हाला पेपरला लिहून घ्या. पहिले बघा +9 तुम्हाला काय पाहिजे मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि -10 तुम्हाला काय पाहिजे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन पाहिजे. सर +9 मल्टिप्लिकेशन, -9 काय तुमचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. म्हणजे तुमचं मल्टिप्लिकेशनला प्लस कधी येतं प्लस, दोघांना मानत असलं तर येतं प्लस, दोघांना प्लस असेल तर येतं प्लस. आता दोघांना प्लस घेतलं तर पण प्लस येऊन जाईल ना ॲडिशनला. आपलं काय आलं पाहिजे मायनस. मग इथं पहिला रूल जर बघितला दोघांना मायनस तर तुमच्या याला काय होऊन जाईल ॲडिशनला पण येऊन जाईल मायनस येऊन जाईल. इथं मायनस गुणाकारामध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल. मग आता काय 9 आणि 1 घ्या, घेतला 9 आणि 1 9, 9 आणि 1 काय होऊन जाईल 10 होऊन जाईल. दोघांचं ॲडिशन पण -10, दोघांची मल्टिप्लिकेशन पण काय होऊन जाईल 9 होऊन जाईल आणि मायनस काय होऊन जाईल +9. मग आता तुमचं उत्तर येऊन जाईल एक येऊन जाईल एक -9 येऊन जाईल आणि एक उत्तर तुमचं येऊन जाईल x - 1 येऊन जाईल. सोपं आहे की नाही? चला आपल्याकडे आता x स्क्वेअर -10x + 9 याला कसं करायचं. एक्स स्क्वेअर जे फॅक्टर पाडले आपण ते -9x -1ला काय गरज नाही लिहायची, 1 आईतले असले होता प्लस काय 9. ठीक आहे, दोघांमध्ये फॅक्टर पाडायचे. कॉमन काढा पहिल्यांदा. इकडे एक्स स्क्वेअर आहे, इकडे 9x आहे. सर इकडे 9 नाही आहे, इकडे डबल एक्स स्क्वेअर नाही, इकडे फक्त एक x आहे, एक x घेऊन टाकला बाहेर. मध्ये कोण राहिला फक्त x मायनस काय 9. ओके, आता इथं आपण काय घेतोय मायनस घेतोय. ओके, इथं दोघांमध्ये कॉमन आहे का?
एक्समध्ये काय आहे 9 काही कॉमन आहे का नाही, मग 1 घेऊन टाकायचा. घेतला 1 सेम ब्रॅकेट लिहून टाका मागं x मायनस 9. सोपं आहे की नाही. ओके 2 ब्रॅकेट काय आले तुमच्याले बरोबर आहे. x मायनस 9 एकदाच लिहायचा आणि x मायनस 1 आला आन्सर. -10 नाही -10 इंटू काय रे 5. आता y स्क्वेअरला मल्टिप्लाय आहे ना. काय झालं काही नाही बघा. -10 ना घेतला आणि हा 5 ने मल्टिप्लाय करतो. जिडे नसला तर आपण काय करत नाही. आता 5 माईट का होऊन तुमचं मायनस काय होऊन जाईल 50 होऊन जाईल. -50 तुमची काय पाहिजे मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन तुमची काय पाहिजे फक्त 5 + 5 पाहिजे का नाही सर. 10 5 50 घेऊन टाका काय अडचण नाही. घेतला 5 50 5 साईड सिम्बॉल द्यायचे. आता काय करायचं आहे मायनस साईन कधी येईल दोघांना देवा दोन्ही एक प्लस मायनस असलं तर मायनस येईल. प्लस मायनस असलं तर काय येऊन जाईल तुमचं मायनस येऊन जाईल किंवा मायनस प्लस असेल तर काय होऊन जाईल मायनस येऊन जाईल. पण -10 मधून 5 गेल्यावरती खाली जे उरतात ना तुमचे रिमेनिंग 5 त्याला काय आलं पाहिजे प्लस आलं पाहिजे. म्हणून मोठ्या संख्येला काय दिलं मी प्लस. इथपर्यंत काय आलं सर. आता 2 उत्तर काय येतील मग सांगतो ना एक लक्ष द्या ना. 10 ला डिवाइड काय करायचं आता तो 5 ना. हा 5 काय करायचा 5 मल्टिप्लायला आहे तिकडे y स्क्वेअरला म्हणून 5 × 5 आणि 5 दुने 10 +2 आला का हो. इकडे काय 5 × 5 -1 आला का ओके. y + 2 आणि y - 1 दोन आन्सर समजलं. अरे कळालं का वरती लक्ष द्या इकडं लॉंग कटला. 2y² + 5y - 10 फॅक्टर 5y² + 5y - 10 ठीक आहे. सेकंड टाइमला कोणते काढले आपण ते 5y² + 10y - 5y - 10 इथपर्यंत कळालं का. काही नाही फक्त ते 2 फॅक्टर पाडले होते ना 2 घेऊन टाकले. ओके वरती लक्ष द्या. दोघांतून कॉमन काढायचं आहे. इकडे 5 दिसतोय आहे का हो. 10 मध्ये पण 5 असणार आहे. कसं काय 10 = 2 इंटू काय 5. ऑलरेडी हा 5 आता बाहेर गेला ईदला पण गेलाय का बाहेर ईदला 10 मधला 5 बाहेर गेलाय. y² मध्ये y इथं पण एक y आहे. आता मध्ये कोण राहिला फक्त ईदला y² चा y राहिला. y तर ऑलरेडी बाहेर गेलाय -5. काय म्हणते सर कसं काय हो. या 5y मध्ये -5 बाहेर काढला मध्ये कोण राहिला फक्त इथं y. 10 मधला पहिले -5 बाहेर गेला बघा. कोण राहिला मग 10 मधला -5 गेलाय. -10 ची तुम्हाला फॅक्टर कसे पाडायचे काय करणार तुम्ही 2 × -5 होऊन जाईल का 2 × -5 2 × -5 -10 आणि -10 ला समजा तुमचा आता हा ऑलरेडी -5 बाहेर गेलाय. मध्ये कोण राहिलाय +2. नाही समजलं तर सोपी गोष्ट आहे. इथला 5 कॉमन काढून घेतला. इथला 10 मधला पण ऑलरेडी 5 बाहेर आला. फक्त हा ब्रॅकेट रिपीट करून लिहा मागं तरी चालतं काय अडचण नाही. दोघं आली सेम ब्रॅकेट आली का हो. एक ब्रॅकेट लिहून टाका काय होऊन जाईल हो. 2 ब्रॅकेट सेम आहे ना हो. लिहून टाका काय होऊन जाईल 2 ब्रॅकेट मग y + 2 आणि एक करा तुमचा 5y - 5. आता काय म्हणतील सर आता हे असं का बरं तुम्ही व्हिडिओ कवर असं बोलले सांगू तुम्हाला. मगाशी बोललो होतो मगाशी मी काय करायचं होतं हा 5 असाच लिहायचा होता सांगतो ना. बघा इथं परत तुमचं आलंय ना हां. आता तुम्ही गेले 5 ने डिवाइड केलं तुमचं उत्तर आलं प्लस काय 2 y + 2 आला तुमचा एक फॅक्टर आला की फॅक्टर y + 2. दुसरा काय होऊन जाईल तुम्हाला मी बोललो काय -5 आहे ना. हे 5 ने डिवाइड केलं उत्तर काय येतं 1 येतंय. परंतु -1 उत्तर येतंय ना 0पेक्षा खाली. मग काय करायचं अशा वेळेस या डिवाइडला आला ना डिवाइड करायचं नाही. पूर्णपणे भाग गेला परफेक्ट म्हणून 2 घेतला आपण तिथं गेला नाही. मग काय करणार या ठिकाणी -5 असाच लिहिला ओके. आणि या 5 काय घेतला रे y ला मल्टिप्लाय घेतला असं. आता आला का जसं मंगाच घेतलं तसं आला समजलं ना. लिहा एक्झाम्पल बघितलं. मल्टिप्लिकेशन पाहिजे आपल्याला काय 100 + 144 आणि ॲडिशन काय पाहिजे +24. साधी गोष्ट आहे. दोघं पण प्लस प्लस आहे का 100% दोघांना पण काय असणार आहे प्लस. आता दोघांना प्लस प्लस साधी एकदम नॉर्मल की मल्टिप्लिकेशनला पण प्लस पाहिजे आणि ॲडिशनला काय पाहिजे प्लस पाहिजे. दोन्ही नंबर प्लस प्लस आहे. 144 काय आहे 12चा स्क्वेअर आहे बघा
आहे का 12चा स्क्वेअर आणि 12 इंटू 12 144 आणि 12 प्लस 12 24 इथपर्यंत काय आलं तुमचं आन्सर येऊन जाईल. काय होऊन जाईल रे व्हेरिएबल कोणता आहे वाय प्लस काय होऊन जाईल 12 आणि वाय प्लस काय होऊन जाईल 12 दोन्ही पण काय येतील सेम ब्रॅकेट येतील. इथपर्यंत कळालं. लॉंग कटकडे या बघा वाय स्क्वेअर दोघांचे फॅक्टर पाडले 12y प्लस 144 वरती लक्ष द्या. वाय स्क्वेअर प्लस 12y दोघांतून कोण कॉमन निघेल वाय कॉमन निघेल 100% कारण वाय स्क्वेअर इथं कोण राहिलं आतमध्ये वाय इथला वाय स्क्वेअर म्हणलं वाय गेलाय मध्ये वाय राहिला फक्त प्लस कोण आहे 12 ऑलरेडी वाय बाहेर गेलाय बरोबर की नाही. इथं प्लस आहे प्लस घेऊन टाकला. इथं काय आहे 12 आहे इथं 144 म्हणून कोण आहे डबल 12 आहे का एक 12 बाहेर घेऊन गेला मध्ये कोण राहिला वाय प्लस काय राहिला 12 कारण या 44 मध्ये 144 मध्ये डबल 12 आहे बरोबर की नाही. 12 इंटू 12 एक 12 बाहेर गेला एक मध्ये राहिला. ओके दोन ब्रॅकेट कसे एकदाच लिहिले आणि एक काय केला वाय प्लस काय दुसरा 12 हा सेकंड टाइम लिहिला. ओके आला आन्सर. हे लॉंग कट हे शॉर्ट कट.